माझ्या लग्नाच्या दिवशी माझा 12 वर्षाचा दीर खूपच खुश होता. मी त्याला नेहमी माझा लहान भाऊ मानत होते आणि तो मला वहिनी आई म्हणायचा. लग्नाच्या काही दिवसानंतरच माझ्या पतीचा मृत्यू झाला. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीने झोपायची भीती वाटत होती, म्हणून मी माझ्या दीराला माझ्यासोबत बेडवर झोपू देऊ लागले. आणि हिवाळ्याचे दिवस होते आणि मला माझ्या दीरासोबत झोपायला खूपच अवघडल्यासारखे वाटायचे. माझा दीर माझ्यापेक्षा खूप लहान होता. वयाच्या 12व्या वर्षीही तो 18-20 वर्षाचा मुलासारखा दिसत होता. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी क्वचितच जगू शकत होते, पण किती दिवस मी असे जीवन जगू शकत होते? त्या रात्री मला वाटले की एकदा माझ्या दीराची परीक्षा घेऊन बघू. अर्ध्या रात्री मी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता. पण तिथे हात लावताच माझे डोळे आश्चर्याने विस्फारले, कारण माझ्या दीराचे माझा नवरा 2 दिवसापूर्वी हे जग सोडून गेला होता आणि माझे सासू सासरे आणि मला नणंदही नव्हत्या. माझ्या नवऱ्याचा धाकटा भाऊ शिवाय या जगात दुसरे कोणीही नव्हते. समीरचे वय फक्त 12 वर्ष होतं. आयुष्यात मी कधीही त्याला लहान भावापेक्षा जास्त काही समजले नाही. माझा दीर 12 वर्षाचा होता. मी त्याला नेहमी लहान मुलासारखे वागवले. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या लग्नाच्या दिवशीच मला नवीन आई मिळाल्याचे सांगून तो आनंदी झाला होता. पण माझी आई मला नेहमी हेच सांगायची की तुझा दीर तुझा मुलगा नाही, त्याच्यापासून दूर राहा. काही काळानंतर तो मोठा होईल, मग त्याच्या आणि तुझ्यामधला पडदा अनिवार्य होईल. म्हणून आत्तापासूनच तू सवय लावली पाहिजे की तो तुझा खोलीत कोणत्याही बंधनाशिवाय येऊ नये. मी अनेकदा पाहिले आहे की तुझा दीर विनाकारण तुझ्या खोलीत येतो. बेटा, तू असं करू नकोस. तू विवाहित मुलगी आहेस. तुला तुझ्या नवऱ्याची आज्ञा पाळावी लागेल. तुला तुझ्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी लागेल. आईचं ऐकून घेतलं असं वाटायचं. आई सगळ्यांबद्दल खूप वाईट विचार करते, म्हणून मला तिच्या बोलण्याचा राग यायचा. पण आज जेव्हा माझे पती हे जग सोडून गेले तेव्हा मी असहाय्य झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला त्या 12 वर्षाच्या भावाकडे सोडून तो हे जग सोडून जाईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. माझा जीव अडचणीत आला होता. रडत रडत माझी वाईट अवस्था झाली होती. रात्रीचे 12 वाजले होते. माझा दीर समीर तोपर्यंत घरी आला नव्हता. तो बहुधा भावांच्या नातेवाईकांमध्ये व्यस्त होता. तो घरी आला नाही तर बरं होईल अशी आशा माझ्या मनात भरून आली होती, कारण तो घरी आला तर मलाही हरवल्यासारखं वाटेल. मला आईचे शब्द सतत आठवत होते. पण त्याच क्षणी घराच्या दारावर टकटक झाली. तो उड्या मारत घरात शिरला होता आणि मी घाबरले होते. मला वाटले कोण असेल माहीत नाही, पण बाहेरून समीरचा आवाज आला, वहिनी दार उघड, मीच आहे. मी घाबरून दार उघडले. आज हे घर मला जंगलासारखे वाटत होते. समीर मला लहान लांडग्यासारखा दिसत होता. मला कळत नाही मी त्याच्याबद्दल इतका वाईट का विचार करू लागले होते. वहिनी, तू जेवलीस का? डोळे खाली करून त्याने मला निरागसपणे विचारले होते. हातात एक पिशवी धरली होती. पिशवीत भात होता. हॉटेलच्या भातासारखा दिसत होता. त्याने ताटात भात टाकला आणि माझ्या समोर ठेवला. वहिनी, मला स्वयंपाक कसा करायचा ते कळत नाही. मी तुमच्यासाठी बाहेरून जेवण आणले आहे. तुम्ही खा, नाहीतर उपाशी मराल. मला माझ्या भावाचा पश्चात आईला गमवायचे नाही. समीरच्याही डोळ्यात पाणी होते. तो मला आई म्हणत होता, पण तरीही माझ्या मनातून माझ्या आईचे शब्द निघत नव्हते. वहिनी, तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही. मी तुझा आधार असेन. तू हे घर कधीही सोडू नकोस. तो खूप भावुकपणे बोलत होता, पण माझ्या मनात अनेक शंका होत्या. मग त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. वहिनी, तुम्ही या खोलीत झोपा. दुसरी खोली गच्चीपासून जवळ आहे. मला असे वाटते की तुम्ही टेरेसच्या खोलीजवळ नसावे. आणि आता सर्वांनाच माहीत आहे की आपल्या घरात भावाचा मृत्यू झाला आहे. मग कोणीही वाईट हेतूने आपल्या घरात येऊ शकेल. मला आश्चर्य वाटले की समीर इतक्या लहान वयात असे का बोलत होता. त्याला कोणी काही बोलले का? पण त्याने सांगितलेल्या गोष्टी मला योग्य वाटल्या, म्हणून मी त्याच्या खोलीत गेले. समीरची खोली पलीकडे होती, तर मी आणि माझा नवरा गच्चीजवळच्या खोलीत राहायचो. मला खूप विचित्र वाटले होते. आज पहिल्यांदा माझ्या खोलीशिवाय मी दुसऱ्याच्या खोलीत आले होते. पण माझ्या दीराच्या खोलीत जे काही मी पाहिले ते पाहून माझे डोळे भरून आले. खोलीचे दार बंद करताच माझी नजर एका वस्तूवर पडली, ज्यामध्ये माझ्या संवेदना उडाल्या. तो 12 वर्षाच्या मुलासारखा दिसत होता, पण माझी आई बरोबर होती. समीर जे काही करत होता ते खूप मोठ्या मुलासारखं करत होता आणि केवळ ज्ञानी माणूसच करू शकतो. समीरच्या खोलीत माझे दागिने पाहून माझे मन चिंतेत भरून आले होते. मी ते एक ठिकाणी कुलुपामध्ये लपवून ठेवले होते, पण समीरला हे सर्व कसे सापडले? ही खूप विचित्र गोष्ट होती. मी मनातल्या मनात विचार करू लागले की सकाळ होताच मी त्याला याबद्दल विचारेल,
पण त्यावेळी मला झोप येत होती. मी दाराला आतून कडी लावली आणि नीट कुलूप लावले आणि मग झोपायची तयारी करू लागले. मला का माहीत नाही, मला खूप झोप येत होती. गेल्या 2 दिवसांपासून मला झोप येत नव्हती, पण आज मला असे वाटत होते जणू समीरने आणलेल्या भात खाल्ल्यावर मला झोप येत होती. असं मनात विचार आला की भात खाल्ल्यानेच तर मला झोप येत नाही ना. पण तशी संधीही मिळाली नाही. डोळे उघडले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. मला आश्चर्य वाटले की आज एवढी कशी झोपली मी. गेल्या 2 दिवसांपासून मला अजिबात झोप येत नव्हती, पण आज भात खाल्ल्यावर डोळे मिटले की जणू कोणीतरी दारू दिली असेल. होय, मला आश्चर्य वाटलं. असं काही घडायला तर नको होतं. माझ्या मनात एक विचार वारंवार येत होता की समीरने आणलेला भात खाल्ल्यावर कदाचित मी बेशुद्ध पडले असावे. पण समीर हे असं का करेल? मी मनातल्या मनात विचार केला. मी बाहेर आले तर समीर किचनमध्ये चहा बनवत होता. वहिनी, तू लवकर झोपली होतीस. छान झोप लागली ना तुला आज? माझ्याकडे बघत तो म्हणाला. मी त्याला हलक्या स्वरात म्हणाले, हो, आज मला खूप झोप लागत होती. मग का लागणार नाही वहिनी? मी तुम्हाला भातामध्ये मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मी माझ्या मित्राला सांगितले होते की माझ्या वहिनीला झोप येत नव्हती. त्यानेच मला सांगितले की तिच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळत जा, त्यामुळे तिला आरामात झोपायला मदत होईल असे सांगितले. मला आश्चर्य वाटले. समीर एवढं घृणास्पद कृत्य कसे करू शकतो? समीर, तो असा विचारही कसा करू शकतोस? तुला तुझ्या वहिनीला बेशुद्ध करायचं होतं. नाही वहिनी, मला फक्त तुला चांगली झोप द्यायची होती. आता तू छान आणि फ्रेश दिसत आहेस. हा चहा घे आणि शांत पी. त्याने चहा माझ्या समोर ठेवला. मग मला संशय आला. तुम्ही यात काही मिसळले नाही ना? देवाची शपथ वहिनी, मी तुमच्या झोपेच्या शांतीसाठी गोळ्या मिसळल्या होत्या. तुम्ही विचारलं तर मी स्वतः तुमच्या समोर चहा पिऊन दाखवतो. त्याने मला तो चहा पिऊन दाखवला म्हणून मी त्यावर विश्वास ठेवला. मी म्हणाले, ठीक आहे, मला माफ करा. मला तुझ्याबद्दल संशय आला. मी समीरचा चेहरा पाहिला तर मला त्याच्या निरागसतेवर विश्वास बसला. कारण खरोखरच त्याच्या चेहऱ्यावर खूप निरागसता आणि सभ्यता होती. मी आज त्याला काही सांगितले नव्हते. मला हे जाणून घ्यायचे होते की तो पुढे स्वतः काय बोलेल. कारण मी त्याच्या खोलीत जे पाहिले त्याबद्दल माफी नव्हती. काही वेळाने त्याने स्वतःच तोंड उघडले. वहिनी, मला तुमचे दागिने विकायचे आहेत. माझे एक अतिशय जाणकार आणि प्रामाणिक काका आहेत. ते तुमचे दागिने विकून आपल्याला खूप पैसे देतील. त्याने आपण एक घर विकत घेऊ. या भाड्याच्या घरात किती दिवस राहणार? मालक परवा भाडे वसूल करायला येईल. आपल्याकडे पैसे नाहीत. समीरचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मी आजपर्यंत असा विचार केला नव्हता. मग तो कसा विचार करेल? हे खूप विचित्र होते. मी म्हणाले, समीर, नवीन घर बांधायला हवं ही कल्पना तुला कशी आली? वहिनी, मला भविष्यात लग्न करायचं आहे. आयुष्यभर आता आपल्याला एकत्रच राहायचं आहे. नवीन घर विकत घ्यायला हवं आणि भाड्याच्या घरात माणूस फक्त लाजिरवाणी आणि लज्जास्पद असतात. समीर बरोबर होता. म्हणून मी दागिन्यांच्या मुद्द्याबद्दल त्याला काहीही बोलले नाही. पण मला भीती वाटत होती की दागिने विकून पैसे मिळाले नाहीत तर काय होईल. मी एक विधवा बाई होती. माझा दीर फक्त 12 वर्षाचा होता. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणीही सहज आमचा विश्वासघात करू शकत होता. मला वाटले की मी याबद्दल कोणाचा तरी सल्ला घ्यावा. मी माझ्या माहेरच्यांना सांगितले तर ते मला नक्कीच मदत करतील. समीर लहान होता. माझ्या खोलीचे कुलूप तोडून दागिने काढले याचा मला खूपच राग येत होता. ते दागिने त्याने कसे काढले जेव्हा कुलूपही तुटलेले नव्हते आणि मी समीरला या दागिन्याबद्दल सांगितलेही नव्हते. आता समीरचा मला राग येऊ लागला होता. पण त्याने काहीही केले तरी शेवटी त्याचा मला इतका त्रास होईल, मला काळजी वाटेल. मी माझ्या आई-वडिलांना सांगितले की मला हे दागिने विकून घर घ्यायचे आहे. त्यांनी मला सांगितले की घर घेण्याची गरज नाही. तू आता विधवा आहेस. तुला आता आमच्या घरी यावे लागेल. पण मी त्यांच्या घरी जाऊ शकत नव्हते. मला माहीत होते की माझे भाऊ त्यांच्या बायकांचे गुलाम आहेत. ते त्यांच्या विधवा बहिणीला कधीही आधार देऊ शकणार नाही. एक व्यक्ती त्यांच्या आसऱ्यावर आयुष्यभर तर राहू शकत नाही ना. आता माझे दागिने विकण्याची हीच संधी होती. माझ्या पतीने माझ्या आयुष्यात माझ्यासाठी खूपच दागिने बनवले होते. पण माझ्या भावाचा हेतू पाहून मी दागिने देण्याचे ठरवले. आता मी समीरचा आधार घेऊन चालत होते. मी समीरला म्हणाले, तुला हवे असेल तर तू दागिने विकू शकतोस. मी माझ्या आईवडिलांना आणि भावाच्या वागण्याने निराश झाले होते. समीरने जाऊन ते दागिने त्या काकांना दिले आणि 2 दिवसांनी त्यांनी आम्हाला एका योग्य ठिकाणी घर शोधून दिले आणि घराच्या चाव्या आणि कागदपत्रे समीरच्या हातात दिली. संपूर्ण अंमलबजावणीचे मला आश्चर्य वाटले. 2 दिवसातच हे घर इतक्या लवकर कसे काय मिळाले? लोकांनाही खूप काम करावे लागतात.
घराची कागदपत्रे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर माणसाला कठोर परिश्रम करावे लागते आणि या सगळ्याला वेळ लागतो. समीरने कागद आणून माझ्या हातात ठेवले तेव्हा मला आश्चर्य वाटले. तो 12 वर्षाचा होता, पण त्याची विचारसरणी प्रौढांसारखी होती. मग तो एक विचित्र गोष्ट म्हणाला, वहिनी, आपण संपूर्ण घर साफ करू. मग मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आज समीरचे डोळे विचित्र दिसत होते. त्याच्या डोळ्यात काही विचित्र अस्वस्थता होती, जे पाहून त्याला माझ्याशी काय बोलायचे आहे ते मला समजत नव्हते. त्यावेळी मला घाई होती. आम्ही घरातील सर्व सामान भरून ठेवले होते. आता आम्हाला चिंता होती की आमचे अन्न आणि रेशन कुठून येणार. माझ्या आयुष्यात बाहेर कुठलीही नोकरी मी केलेली नव्हती. मग समीर का म्हणत होता की त्याला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं? मला कळत नाही त्याला माझ्याशी काय बोलायचं होतं. मनात अनेक प्रश्न होते, पण मला आता गप्प राहायचे होते. संध्याकाळी मी सर्व सामान त्याच्या जागेवर ठेवले. तरीही आमचे सामान कमीच होते. जास्त सामान नव्हते आणि अशी कोणतीही संपत्ती नव्हती ज्याच्या साह्याने आम्ही फिरू शकू. मी सर्व काम करून मस्त जेवण बनवले होते. मी समीरची वाट पाहत होते, कारण तो या घराचाच एक भाग होता आणि त्याने बाहेर जाऊन घाणेरडे अन्न खावे असे मला वाटत नव्हते. मी खूप कष्टाने त्याच्यासाठी जेवण बनवले होते. जसे माझे पती हयात असताना मी त्यांच्यासाठी बनवायचे तसेच बनवून ठेवले होते. त्याचे सर्व प्रकारचे लाड करत असायची. भरपूर जेवण तयार करून मी ते टेबलावर ठेवले आणि समीर येण्याची वाट पाहू लागले. पण तो आज घरी आला नाही. मला विचित्र वाटत होते. तो यावेळी घरी यायला हवा होता, कारण रात्रीचे 10 वाजले होते. भावाचा मृत्यू होण्यापूर्वी तो संध्याकाळी 5च्या सुमारास घरी यायचा आणि त्यानंतर कधीही घराबाहेर पडला नाही. आम्ही जेव्हा कधी आईस्क्रीम खायला जायचो तेव्हा तो आमच्यासोबत यायचा, पण तो कधीही एकटा घराबाहेर पडला नाही. मी घाबरले होते. मी त्याची वाट पाहू लागले होते. रात्रीचे 12 वाजले होते आणि 12 वाजता त्याने दरवाजा ठोठावला. तेवढ्यात मी रागाने दार उघडले. त्याच्यावर मी बरसून पडले. कुठे होतास समीर? तुला लाज वाटत नाही का? मी तुझी एक विधवा वहिनी आहे. तुझी वाट पाहत आहे. मी तुझ्यासाठी जेवण बनवले आणि तू आहेस जो तुझा भाऊ या जगातून जाताच आवारा झाला आहेस. बाकी बाहेर असे काय आहे जे तू घरी करू शकत नाहीस? त्यासाठी तुला बाहेर जावे लागेल. तुझ्या मित्रांना इथे बोलावून घ्यायचे. त्याने वर पाहिले आणि माझ्याकडे इतक्या रागाने पाहिले की मी घाबरले होते. तो लहान होता. मी मनात विचार केला की मी त्याला घाबरवू शकेल. हा विचार मनात घेऊन मी त्याच्याशी बोलत होते तेव्हा तो माझ्यावर ओरडला, वहिनी, प्लीज हे थांबवा. मी यापुढे तुझे काहीही ऐकणार नाही आणि तू शिजवलेले जेवण तूच खाऊन घे, असे म्हणत तो त्याच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याला मोठ्या माणसासारखा राग येत होता. मला त्याचे खूपच वाईट वाटत होते. तो रागावला होता. त्याच्या मागे काहीही असावे असा विचार करून मी त्याच्या खोलीत गेले आणि दरवाजा ठोठावला. त्याने दरवाजा उघडला. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू वहिनी, तुम्ही माझ्याशी लग्न करा, नाहीतर तू काफील होशील. तो जे बोलला ते ऐकून माझे डोळे पाणावले. मी तुझ्याशी लग्न करेल असा विचारही कसा करू शकतोस तू? कुठे गेलं तुझं ते मातृप्रेम? तू मला सकाळ संध्याकाळ आई म्हणायचास. आता काय झालं? तुझ्या मनाची गडबड कोणी केली आहे? एवढी वाईट गोष्ट मनात विचार करून मग तू ती तोंडाने सांगितलीच कशी? मी रागाने धुमाकूळ घातला होता. तो कोणतीही लाज न बाळगता माझ्यासमोर हात जोडून उभा होता. स्थिर नजरेने माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांनी मला भीती वाटू लागली होती. बोलता बोलता मी गप्प झाले. तिथून मागे वळून माझ्या खोलीत जाऊन बसले. मी खोलीचा दरवाजा चांगलाच बंद केला होता. माझ्या मन जोरजोरात धडधडत होते. समीर असा बाहेर येऊन माझ्याशी असे बोलेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. मी त्याला नेहमीच माझ्या स्वतःच्या मुलासारखे मानले होते. माझे मूल अजून जन्माला आले नव्हते, पण तरीही माझ्या पतीने मला समीरबद्दल एकच गोष्ट सांगितली होती की तू त्याला नेहमी आपल्या मुलाप्रमाणे वागवायचे आणि त्याला वाढवायचे. त्याची आई नाही, बाप नाही, आता तूच त्याचे सर्वस्व आहेस. समीरच्या या गोष्टीने मी खूपच दुखावले होते. मी विचार केला होता की आजच्या नंतर मी समीरशी बोलणार नाही. कायद्याने हे घर माझ्या नावावर आहे. मी या घरात एकटी राहू शकते, पण समीर पुन्हा असे काही वागला तर मी त्याला नक्कीच घरातून हाकलून देईल, कारण समीरला या घरात राहण्याचा अधिकार नव्हता. जर तो आपल्या वहिनीला आदर देऊ शकत नसेल जो त्याने द्यायला हवा होता. माझ्या शांततेचे रूपांतर आता रागात झाले होते. सकाळ उठल्याबरोबर मी समीरच्या खोलीचा दरवाजा जोरात वाजवू लागले. तेव्हा मला समजले की त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद नाही. तेव्हा मी बाहेरून दरवाजा उघडला असता खोली रिकामी होती. खोलीत कोणीच नव्हते. कुठे होता समीर? मी मनात विचार करू लागले. माझे मन रागाने वेडे झाले होते. मी बाहेरचा दरवाजा पाहिला तर बाहेरून बंद होता. याचाच अर्थ की समीरने मला घरात कैद केले आहे. मनात विचार आला की मी त्याचा तिरस्कार करू लागले. दिसायला एवढा लहान आहे, 12च वर्षाचा आहे आणि त्याचे कृत्य बघा. हा विचार करून मी माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे ठरवले. पण नंतर मला
आठवले की मी एक विधवा बाई आहे. मी पुन्हा पुन्हा घराबाहेर निघणे ही चांगली गोष्ट नाही. हाच विचार करून मी हतबल होऊन बसले. माझ्या नवऱ्याच्या निधनाला 1 महिना झाला होता. त्या 1 महिन्यात समीर किती बदलला होता. मी मनातल्या मनात विचार करू लागले. देवाने मला एक मूल दिले असते तर मी यावेळी समीरवर अवलंबून राहिले नसते. मला माझ्या मुलाचा आधार घेऊन आयुष्य जगता आले असते. पण आता याला काय म्हणावे. माझे त्याच्याशी काहीही नाते नाही. ज्याच्यामुळे माझे नाते होते ती व्यक्ती हे जग सोडून गेली. आज मी विचार केला होता की मी समीर आल्यावर त्याच्याशी स्पष्ट बोलेन की तो या घरात अजून राहू शकत नाही. संध्याकाळचे 6 वाजले होते, म्हणजे अजून रात्र झाली नव्हती. तेव्हा माझ्या घराचा दरवाजा जोरात वाजला. मला वाटलं की समीर बाहेर असेल, पण मी दार उघडलं तर समोर 3-4 माणसे उभी होती. ही माणसं खूप विचित्र आणि रागावलेली दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर दाढी होती. त्याने मला जे सांगितले ते केवळ आश्चर्यचकित करणारे नव्हते तर मला दुःखी करणारे होते. ते म्हणाले, मुली तू इथे एकटी राहतेस का. मी म्हणाले, हो मी एकटीच राहते. ते म्हणाले, ही बाई खोटं बोलत आहे. तिचा दीरही तिच्यासोबत राहतो. तो अजूनही घरातच असेल. या लोकांनी या परिसराला काय समजले आहे की या परिसराला घाण करत आहेत. अरे मी म्हणतो आहे ना, यांना इथून बेघर करा. या लोकांची या वस्तीमध्ये राहणे योग्य नाही. मी म्हणाले, का भाऊ, आम्ही काय केले. अरे तू काय केलेस आम्हाला विचारत आहेस. तू या घरात 12 वर्षाच्या तुझ्या दीरासोबत एकटी राहतेस. तुला माहीत आहे की तुझा नवरा मेला आहे. आता तू विधवा आहेस. या आईवडिलांच्या घरी जा. इथे राहायचे असेल तर सभ्यपणे राहा. आमच्या बहिणी आणि मुलीही इथेच राहतात. अशा लोकांना आम्ही वस्तीत सहन करू शकत नाही. मला या माणसांचा खूपच राग येत होता, पण मला त्यांच्याशी आता भांडायचे नव्हते. मी त्यांच्या चेहऱ्यावर घराचा दरवाजा बंद केला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला समीरचा राग आला होता. मी इथेच राहिले होते. हे सगळं त्यानेच केले होते. मी स्वतःचं सामान पॅक करायला लागले होते. मला इथे राहणे कठीण झालं होतं. मला माहीत होतं की समीरने माझ्याबद्दल अशा गोष्टी पसरवल्या असाव्यात जणू मी खूपच अपराधी स्त्री आहे. हे जग एकट्या स्त्रीला खाऊन टाकेल हे खरं आहे. देव सर्वांच्या इज्जतीचे रक्षण करो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.